नमस्कार मित्रांनो. तर सगळं आता बघा बादलला स्किनला इथं व्हाईट काहीच राहिलं नाही. जे काल व्हाईट दिसत होतं ना, तर ते काहीच व्हाईट दिसलं नाही, कारण की त्याला मी आज आंघोळ घातली. मी त्याला आंघोळ घालून तिकडं लोळी पण घेऊन दिली नाही, पण मी त्याला जागेवर आणून बांधलं. मग त्यांनी इकडच्या बाजून बघा बादल गपना तेव्हा इकडच्या बाजूने त्यांनी सगळी लीद लावून घेतली, म्हणजे त्यांनी ही ताल्या लोळी घेतली त्याच्यामुळे. नाही तर त्याची स्किन बघा आता चांगली झाली, पण त्यांनी लोळी घेतली नाही तर बांधल्यावर त्याला, कारण 2-3 दिवस झालं बाहेर काढलं नाही. त्याला कसं बाहेर काढायला पाहिजे थोडंसं, म्हणजे त्याच्यावर सवारी करून त्याला 1-2 लोळ्या घेऊन दिल्या ना, मग तो फ्रेश होतो. मग सारखा बांधून होता, त्याच्यामुळे मग मी धुतल्यावर त्यांनी लोळी घेतली, नाही तर ओला अंग पुसण्यासाठी घेतली की काय त्यालाच माहिती. पण बघा आता इथं स्वच्छ वाटते, नाही तर अगोदर त्याला स्किन इन्फेक्शन झाल्यासारखं वाटायचं. बादल गपना तर त्याला स्किन इन्फेक्शन झाल्यासारखं व्हाईट वाटायचं, पण तसं काहीच नाही त्याला. ते फक्त ज्वारीचा धूळ गेली होती ज्वारी मळताना, नाही तर बाकी काहीच नाही. आता त्याची भोवरी पण बघा इथं, ही भाग्य भोवरी म्हणतात हा, माझं बोट लागली तिथं, तर ती बरोबर डोळ्याच्या लेवलच्या वर आहे. आणखीन वर असेल इथं तर चांगलंच आहे, पण इथंच आहे, फक्त इथं खाली नसून आहे असं म्हणतात. मी तर भोवरीत म्हणजे तसं काय बिली वगैरे करत नाही, कारण ह्यांच्यात 72 खोडी असतातच कसं झालं तरी. आणि मित्रांनो इथं बघा ना, वर आंब्याचं झाड आहे बरं का, आंब्याचं झाड, चिंचचं झाड, आणि त्या सावलीत भैडूची बैल, आणि भैडूची सुटली छकुली कालवड. ते बघा ती छकुली गावराने गटतच नाही, आणि मी जवळ गेलं तर मला तर लय भीती रे बाबा ती. आता ती त्यालाच गटन नाही तर मला तर लय घाबरते. ती कशी गावराने ना जरा गटायला त्रास करते त्याला, आणि ती खाती दाव भैडूची आलं ना काहीतरी नवीनच बघायला भेटतं. आता तिला घुमवता ते आता इतके वेळ मोकार नेपियर खाल्ला तिने, आणि ते नेपियरच्या एकाची पडाली येईन ती जवळ, तिला पाटी आण खुराकाची. आणि ती भैडूला गटन का तरी ती बघा, ती स्वतःहून नेपियर खाते किती पळून आणि ती भैडूला गटत असते. मी मागं पळवतो गाठीनं तिला, अर्धा तास लागन पण गाठीनच. त्या तोंडातून फेस बडूस तो पळवतो तिला. आणि ती तुम्हाला सांगतो मित्रांनो, ती सुटली कशी, ती दाव खाते, म्हणजे अशा पूर्ण नाही खात, पण ती सुटण इतकं दाव खाते. ती गटली रे गटली मित्रांनो, ती बुजारली. तुम्हाला दाखवू का आता, छाकोली छाकोली असली बुजार आहे ती. ती डोंगरातून आणली तिने. पहिल्या दिवशी तर एवढी लहान आहे ना, तिने मला धडक मारली होती. ती पहिल्या दिवशी आली ती, मी तिला बघायला आलतो, तर तिला मोरकीची सवय नव्हती, मोरकीला बांधली होती. तिने डायरेक्ट माझ्या गुडघ्यालाच धडक मारली. मला वाटलं गरीब आहे काय की पिल्लू, पण ती छकुली तर लय कडे डोंगरातून आलेली ना, लय बुजती. त्यामुळे मी धरायला त्याला मदत केली नाही, कारण ती मी म्हणलं की जास्तच लांब पडते. बैल काल धुतलेत हा भैडू, तेव्हा तो बैलूने गोरा घेतलेला, बैलून नाही भैडूने गोरा घेतलेला. मला व्हिडिओत बोलताना कन्फ्युजन होते, पण छान आहेत बरं का भैडूचे बैल, एका लेवलचे आहेत. आपल्या चिमणी एवढी साईज आहे सध्या त्यांची, मोठे होणार आहेत ते आणखीन, आणि बडवलेले आहेत, अंडेले तर त्याच्यामुळे ते हाईटला भरपूर वाढणार आहेत. पण छान आहेत. आता सध्याला आपल्या चिमणीच्या साईज एवढ्या आहेत. आता अवताला वगैरे सगळे चालू आहेत. मी एक वेळेस आपण व्हिडिओ बनवला होता ना, तर ह्यांना अवताला वगैरे शिकवले, आणि आता एकट्याला पण झोपून देतात, आणि भैडू एकटाच झोपतो त्यांना अवताला बैलगाडीला. आणि भैडूची गाय होती जर्सी, ती त्याने विकली. तो व्यापारी माणूस आहे भैडू. आता तो बैल पण तो भरपूर पैशांना विकन. पलीकडचा अलीकडचाच काय माहीत नाही, पण पलीकडचा तो विकनच. तर मी आलोय गुरांच्या बाजारात. आपल्याला थोडीशी पक्कड घ्यायची, नक्या कट करायची, तर ती पक्कड बघायची आपल्याला कुठे भेटते का. आणि बाकी इकडं हे गुरांचं सामान आहे, आणि पलीकडं गुरांचा बाजार आहे. पर्यंत ना असे हे बैल आहे तिथं, म्हणजे चांगला मोठा बाजार भरतो. पण आता उशीर झाला ना, मी घरचे सगळे काम करून आले, आणि बराच वेळ आमचं काम पण केलं आहे, मग त्याच्यामुळं उशीर झाला. तर त्याच्यामुळे जरा आता बैल कमी वाटतात, नाहीतर इथं भरपूर मोठा बाजार आहे. गप ना, हे असे चांगले बैल येतात, काही कारखान्याचे गोरे पण येतात, आणि ह्या गाय येतात जर्शा, ह्याच्यात तो बैल राहू. परत इकडे हे सगळी जर्शा गायांची लाईन आहे, आणि शेळ्याचा बाजार पण भरतो बरं का. शेळ्या मेंढ्या तिकडे येतात, कधी कधी एखादा घोडा पण असतो आपला गावरान, आणि 2 पलीकडे गावरान बैल येतात. इथं तो जर्शीमधून आहे. हे असे खिल्लार बैल येतात मोठे, बाजारला मोठा भरतो बरं का. हे गोरे, हे असे छोटाले गोरे येतात. परत हे गावरान बैल वयस्कर, इकडे कारखान्याचे बैल, मग त्याच्यानंतर परत इकडचे बैल आहेत. इथं कसायला पण भरपूर गुरं जातात बरं का. तुम्हाला सांगतो 50 ते 70 गुरं कसायला पण जातात. मी आलो तर सुरुवातीला ट्रक पाशी बांधलेले होते एक 50 गुरं, ते आता भरून पण गेलेत.
हा बैल शर्यतीचा बरं का, आम्ही बोललो त्याला, पण लहानच आहे, पण 2 दात केलेले आहेत त्याने, म्हणजे 2 दात गोर आहे. तर त्याच्यावर गटचा नंबर पण काढला आहे. आपण ज्या शर्यतीला गेलो होतो ना त्या जवळाल्याच्या, तर तिथं पण हा खोंड आलता, तर ह्याच्यावर नंबर वगैरे टाकला आहे. ते 55,000 किंमत सांगते त्याची. आणि बाकी इकडं असे बैल आहेत, पलीकडं पण बाजार भरतो आणि इकडं पण काय बैल आहेत असे. आपल्याकडं तर आपल्याला गुरं काही घ्यायचं नाही, त्याच्यामुळे जस्ट फक्त एक फेरफटका मारायला आलो होतो, त्याच्यामुळे एक फेरफटका मारला फक्त बाजारात. आपल्याला काय बैल वगैरे घ्यायचे नाहीत, काय नाही, फक्त हिऱ्यासाठी काही सामान घ्यायला आहे का बघितलं मी, पण ते पण नको म्हणलं सध्याला. तर हे बघा, हे असे बैल आहेत, ह्या गावरांमध्ये पण आहे, पण शक्यतो माल काही इथं नसतात जवळ. आणि इकडं पण हे बैल आहेत छान, म्हणजे चांगला मोठा बाजार भरतो इथं. बैलांचा बाजार आहे, पलीकडं ती बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंगसमोर म्हशीचा बाजार राहतो. आणि एक घोडा आहे तिकडं, पण तो विक्रेल नाही आहे, तो आपला घोडा आहे, पण जरा तब्येत खराब आहे त्याची. तिकडं म्हशीचा असतो, इथं बैलांचा आहे, बैलांच्या तिकडं पण बैलांचा राहतो, खिल्लार बैलांचा, खोंडांचा वगैरे. आणि परत तिकडं जर्शकांचा असतो, आपण बघितलं. आणि शेळ्यांचा बाजार संपला, शेळ्यांचा बाजार मला वाटतं 10 वाजता तर संपतो. आणि यायलाच मला 10:30-11 वाजले होते बाजारात यायलाच, कारण घरचं सगळं काम आवरून यायचं होतं ना. हे बघा, हे गावरांमध्ये 2, तर हे पण आहेत. पलीकडे बरेच कारखान्याचे बैल आहेत, ते महागलचे मोठाले बैल वगैरे. उलट मला करते हे गावरान आहेत. हा, हे छान बैल आहेत. पलीकडे पण गावरान आहेत ते 2, पण परत ते कारखान्याचे खिल्लार. आणि इकडं हे खोंड आहेत. तर असा हा बाजार शेळ्यांचा संपला. आणखीन हे बघा, हे गावरान बैल आहेत, शे पलीकडचे खिल्लार आहेत. आणि बेरड बैल बी येतात बरं का, जर्शी आणि गावरान मिक्स. तर हे गावरान आहेत, म्हणजे ह्यांची वशिंड वगैरे कसं, आणि तांबडा कलर आहे बघा. आता हे 4 बैलांचा व्यवहार चालू आहे इथं. बैल मस्त आहेत यार, छान आहेत, मला आवडले. म्हणजे मला तर सगळेच चांगले गोरे सगळेच आवडतात, पण कसे एका लेवलचे छान आहेत बैल. आता हे गोरे चलवून बघतात हा बैल, 4 दात आहेत हे. काही बसले अंडीवर फुल पाकळी. यार याशी का बसली, उठकी पंख उघडू का. अरे कशामुळे पंख चिटकलेत एकमेकाला. वाव, एवढी तर कधी रानात पण माझ्या अंगावर बसत नाही, पण ही आज कस काय बसली असेल हिलाच माहिती बाबा. बघा ना, आता मी तिला हात लावतोय स्वतः माझा हात, तरी पण ती उठायला तयार नाही. असे पंख केले ना, पंख बघा कसे द्यायचे. असा फोन धरतो म्हणजे तुम्हाला सरळ दिसेल. हे बघा, अरे ते आजारी वाटते राव, उडली आणि लगेच इथं बसली गाडीवर. अरे काय नाही करीत मी, सकाळी त्याला धुताना लगामच घातला होता. जा बरं, आता लगाम घालतोय त्याला, चावत आहे. अरे काय नाही करीत. चला आता मी भेडूला लगाम घालून देतो घोड्याला, कारण भेडूला त्याला घेऊन जायचं काय, पण घाबरतच कशाला. जा, काय नाही करीत. हा तुला काय म्हणते, आरती मस्ती लागली त्याला, 2-3 दिवस बाहेरच नाही काढलं. चाल एकदा घाल, मग मी घालतो, तू एकदा घालून दाखव, मग मी घालून दाखवतो. नीट तू मोरकील धर ना त्याला, मोरकील धर. मस्तीला. चला आता मी त्याला लगाम घालतो, तू फोन धर, 1 मिनिट धर त्याला. त्यामुळे तुला माहीत असतो त्याला हात हे फेरावं लागतात रे, तेव्हा ते आपला ऐकत असतो. बादल बादल बस, बादल हे मस्ती लागले. मी लगाम आहे का मूर्तीच्या हातून तू असा घ्यायनास, मग त्याला कळनास लगाम घालायचं नाही. त्याला आता सवय झाली मूर्तीच्या हातून लगाम घ्यायची. बादल थांब रे, खोंबी आहे.
बादल ते ठोंबे आमची थांब ना बादल गबस गप ना बादल हे सोड थांब हो का असं दात तुझी बादल बादल गेला काय झालंय रे तू मस्ती लागली 2-3 दिवस मस्ती लागली सकाळी बाहेर काढलं अवघं थोडा बसलो चला आता भैडूला मी बादलला लगाम घालून दिला आता माझी आणि त्याची बादलची ओळख झाली ना तर आता मी बादलला घाबरत नाही आणि तो पण मला घाबरत नाही तो भैडू बऱ्याच दिवसातून आला आणि बादलला कसं 2-3 दिवस झालं बाहेर नाही काढलं त्याच्यामुळे तो थोडी मस्ती करतो बादल मग ते भैडू लागला त्याला घाबरायला पण आता बसला भैडू आता नाही एकदा बसला भैडू पण त्याला घाबरत नाही बाकी शुभश्री चालू आहे आराम धनश्रीचा चालू आहे आराम मस्तपैकी आणि धनश्री तू त्या गोऱ्याकडं नको जात जाऊ तिकडं बसायला त्या एखादीवर पाय बी देईन तुझ्या पायावर आणि धरी दुरी आणि जा त्याला आण लुळ करून तर भैडू त्याला सवारी करून आलं बरं चल मी घेत त्याला पुढे आलो चल बादल अरे ते माझं ऐकलं नाव आवाज ऐकलं का ते भावलं तर चालणारच बाबा चल बादल तिकडे जा बादल मग तुम्ही त्याला नाव घेत नाहीस रे सारखं त्याला चल म्हणून करत नाहीस चल ये बादल चल बादल चल सोड ना पलीकडची लगाम डेली कमी टाइमपास करतो चल आण त्याला पुढं आण हां आता बादलला थोडी लुळी घेऊन देतो मग त्याला त्या जागेवर बांधतो मातीचं लय गरम असं पण सावली तर लुळी घेत नाही बस थांब